श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणी. आपल्यापैकी अनेकांना सासू आणि सुनेचे पटत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वाद घरच्यांची शांतता हिरावून येतात. जर तुमच्याही घरात असेच वातावरण असेल तर काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनानुसार आणि काही सोप्या उपायांनी आपण घरातील हे वाद कसे मिटवू शकतो आणि प्रेम कसे वाढवू शकतो. यातील वादाचे मुख्य कारण म्हणजे नकारात्मक ऊर्जा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये किमान 108 वेळा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. शक्य असेल सासू आणि सुने दोघांनी एकत्र बसून किंवा आपल्या जागी हा जप करा. यामुळे मनातील कटुता कमी होते आणि घरात शांतता नांदते. संसारामध्ये थोडेफार कुरबुरी होणे स्वाभाविक आहे, पण जेव्हा या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होते तेव्हा संपूर्ण घराची शांतता भंग पावते. याचा परिणाम मुलांवर आणि घरातील इतर सदस्यांनी होतो. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग स्वामींचे नामस्मरण करून आपण हा उपाय कसा करायचे ते पाहू. हा उपाय अतिशय साधा आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही मोठी विधी करायची गरज नाही, फक्त श्रद्धेची गरज आहे. साहित्य: 1 तांब्या पाणी, थोडी पिवळे अक्षत, हळद लावलेले तांदूळ. वेळ सकाळी स्नान केल्यावर. दररोज सकाळी तुमच्या झाडावर स्वामींच्या फोटोसमोर बसा. स्वामींच्या चरणी प्रार्थना करा की हे स्वामी राया, आमच्या घरातील क्लेश दूर करा आणि सासू सुनेमध्ये प्रेम निर्माण करा. 3. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 1 माळ 108 वेळा जप करा. 4. जप करताना एका पात्रात पाणी समोर ठेवा. जर पूर्ण झालेल्या त्या पाण्याकडे बघून सकारात्मक विचार करा. हे पाणी अभिमंत्रित केलेले पाणी घरातील सर्वांना प्यायला द्या किंवा घरच्या कोपऱ्यात थोडे शिंपडा. सासू आणि सून यांच्यामध्ये खूप वाद होत असतील तर घरातील कोणत्याही व्यक्तीने दररोज श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणावा किंवा घरामध्ये मोठ्या आवाजात लावा. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते. तर तुम्हालाही असं तुमच्या घरात वातावरण वाटत असेल तर हे सोपे उपाय नक्की करून बघा. तर भेटूया आपण पुढच्याच व्हिडिओमध्ये असाच एक विषय घेऊन. तुम्हाला जर एखाद्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे असेल आणि स्वामींचे सोपे उपाय पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.